नाशिक जिल्ह्यातील बागलाण या तालुक्यातील लखमापूर येथील वसंत माणिक पाचोरे याच्यासाठी त्यांच्या नातेवाईकांच्या संपर्कातील व्यक्तीने नांदेड येथील नवरीचे स्थळ सुचवले। नांदेडपासूनच जवळच राहणाऱ्या एका तरुणीचे वधू म्हणून फोटो त्यांना पाठवण्यात आले। तिचे नाव लीना बालाजी मांदळे असे होते। ती मूळची नांदेडची असली तरी तिचे आधार कार्ड दिल्लीचे होते। हे लग्न एजंटमार्फत ठरवण्यात आले होते। या तरुणीशी विवाहाच्या बदल्यात वधू पक्षाला 2 लाख रुपये देण्याचे ठरले होते। त्यानुसार दिनांक 21 मार्च 2025 रोजी एक पुरुष एक महिला नवरीला सोबत घेऊन लखमापूरला आले होते। त्यानंतर वसंत आणि लीना या दोघांचा विवाह लावून देण्यात आला। दरम्यान वधू पक्षाने आम्हाला रजिस्टर पद्धतीने विवाह करायचे आहे असे सांगून वधूवरांना नाशिक येथे दिनांक 24 मार्च 2025 रोजी घेऊन गेले। पंचवटीमधील साई वैदिकमध्ये दोघांचा विवाह करण्या अगोदर वधू पक्षाने आणखीन वाढीव पैशाची मागणी केली। 2 लाखात आधी ठरलेला विवाह 2.5 लाखात पार पडला। लग्न झाल्यावर पाचोरे कुटुंब नवरीला घेऊन लखमापूर येथे आले। 4 दिवसांनी नवरीने घरात सांगितले की आज मी स्वयंपाक करते। शनिवार दिनांक 29 मार्च 2025 रोजी नवी नवरी लीनाने झकास स्वयंपाक बनवला। मात्र स्वयंपाक बनवताना तिने बनवलेल्या जेवणामध्ये गुंगीचे औषध मिसळले। पाचोरे कुटुंबाने नव्या नवरीने चांगला स्वयंपाक केल्याचे कौतुक करत जेवणावर चांगला ताव मारला आणि सर्वजण रात्री झोपी गेले। विवाहासाठी वसंतचा भाऊ आणि त्याची वहिनी घरी आले होते। घरातील माणसे मात्र बाहेर गाढ झोपेत असल्याचे पाहून नववधू लीना हिने वसंतकडील दागिने तसेच वहिनीच्या कानातील दागिने, गळ्यातील मंगळसूत्र व घरातील रोख 50,000 रुपये घेऊन पहाटेच घरातून पोबारा केला। सकाळी एक जण झोपेतून उठले त्यावेळी सर्वांचे डोके जड झाले होते। प्रत्येकाला अस्वस्थ वाटून चक्कर येत होती। त्यानंतर सर्वांच्याच लक्षात आले की आपली नवीन सून लीना घरात नाही। तेव्हा त्यांनी तिचा शोध घेतला। ती घरात अथवा बाहेर कुठेच दिसून आली नाही। तेव्हा तिचा प्रताप त्यांच्या लक्षात येऊ लागला। अलीकडे असे प्रकार घडत असल्याचे त्यांना माहीत होते, पण आपल्याबाबत असे घडेल याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता। त्यांची नवसून पळून गेली होती। इतकेच नाही तर घरातील दागिने व पैसेही घेऊन पळून गेली होती। लग्न ठरवताना 2.5 लाख तिला मिळाले होते। आर्थिक गंडा घालण्यासाठी लग्नाचा बहाणा केला गेला होता। प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे सर्व परिवाराने दवाखान्यात जाऊन उपचार घेतले। त्यानंतर सटाणा पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या समवेत घडलेला फसवणुकीचा प्रकार त्यांनी पोलिसांना सांगितला। सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी घटनेची नोंद घेतली आणि सटाणा पोलीस ठाण्यात नववधू लीना बालाजी मांदळे हिच्यासह 4 फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करत या टोळीचा शोध घ्यायला सुरुवात केली। दरम्यान लखमापूर येथील या लोकांची फसवणूक केल्यानंतर घोटी येथे 1.5 लाखात दुसरा विवाह करण्याच्या तयारीत असताना सटाणा पोलिसांनी नववधू लीनासह तिचा मामा आणि मावशी यांना सितापीने अटक केले। सटाणा पोलिसांनी संबंधित विवाह जुळवून देणाऱ्या एजंटला विश्वासात घेतले। लीना मांदळे व तिच्या 2 सहकाऱ्यांनी घोटी येथील एका विवाहाचे स्थळ शोधले। 1.5 लाखात सौदा ठरला असे एजंटने त्यांना सांगितले। बनाव करून तसा व्हिडिओ कॉल लीनाच्या मामा व मावशीला केला। संबंधित व्यक्तीने होकार देण्याची तयारी दर्शवली। पोलिसांनी सांगितले तसे एजंटने वागून लीना व तिचे मामा मावशी यांना पटवले। नवरदेवाचे हेच घर असल्याचे सांगून 1,60,000 रुपये देण्याचे ठरवून लीनाचा विवाह लावून देण्याचे निश्चित करण्यात आले आणि सटाणा पोलिसांनी सापळा लावला। शुक्रवार दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी नववधू लीना मांदळे, तिचा मामा आनंद दळवी व मावशी काशीबाई वाघमारे हे विवाहासाठी घोटी येथे आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन जेलमध्ये टाकले आणि या टोळीचा पर्दाफाश केला। अलीकडच्या काळात विवाह संबंधात फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत। विवाह जुळताना काळजी घ्या, स्वतः सर्व गोष्टींची खात्री करावी,
खोटे पत्ते व खोटी कागदपत्रे बनवून फसवणूक केली जात आहे. म्हणूनच लोकांनी सावधानता बाळगावी असे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी सांगितले आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.